सेठ जी को देख लो, वो सोना नाना कुछ नहीं लाया, वो लाया तो भगवान लेके आया। आणि तो त्या ठिकाणी त्या शेठजीला सांगतो की शेठजी घाबरू नका, मी कोणाला सांगणार नाही। आपले शेठजी 1.5 दिवस त्या मूर्तीच्या समोर बसले, नमस्कार मंत्र म्हटला, सामायिक केला, पाणी बिणी काही तोंडात घेतलं नाही शेठजींनी। आणि मग त्या पठाण ग्रस्ताने, मुसलमान ग्रस्ताने दुसऱ्या दिवशी हळू सर्व शांत झाल्यावर अक्कलकोटच्या गाडीमध्ये या बबल्याच्या आजोबांना बसवून दिलं। हा खरा जिवंती असा मित्रांनो, हा जिवंती तुम्ही लिहिणार नाही। हा जर इतिहास तुम्ही लिहिला नाही, तुमचा पराक्रम, तुमची अस्मिता, तुमचं वैभव, तुमची भक्ती, तुमचं वात्सल्य, हा खरा इतिहास आहे। आणि म्हणून चंद्रमोहन जात होते, मी म्हटलं नाही 10 मिनिटं थांब, मला तुमच्याशी बोलायचं आहे, सुरेखा शहा। आणि मग अशाच प्रकारचा इतिहास त्याच्या अगोदरच्या वर्षी 1947 मध्ये पाकिस्तान मध्ये घडला होता। मुल्तान या शहरामध्ये घडला होता। मुल्तान मध्ये जैन लोक राहत होते आणि मुसलमानांपैकी एकाने सांगितलं की पळा, उद्या तुमच्यावर सर्व हल्ला करणार आहेत। आणि मग त्या लोकांनी, मुल्तानच्या जैन लोकांनी आग्र्याला एक मनुष्य पाठवला विमान आणण्यासाठी। सर्व लोक आले, विमान आलं, मोठमोठ्या पेट्या होत्या। वैमानिक म्हणाला या एवढ्या पेट्या ज्या आहेत, या पेट्या विमानातून जाणार नाहीत, विमान खाली कोसळेल। वैमानिकाने विचारलं की या पेटीमध्ये काय? ते म्हणाले आमच्या जीवनापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे। कोणाला सांगा तरी काय? तो म्हणाला 400